हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी ड्रेसिना मार्जिनेटा ही व्हरायटीचं बोलते. ड्रेसिनाचे बरेच प्रकार आहेत, माझ्याकडे पण आहेत, पण हा जो प्रकार आहे ह्याला मार्जिनेटा म्हणतात. तर हे पण खूप छान दिसणारं प्लांट आहे. इझी टू ग्रो आहे. मेंटेनन्स याचा खूप कमी आहे. तसं म्हटलं तर हार्डी प्लांट आहे. ह्याचं कटिंग आरामात जगतं. म्हणजे हे तुम्ही साधारण 6 इंचाचं कटिंग घ्यायचं आणि ते 2-3 इंच तरी जमिनीत घालायचं, म्हणजे सॉईलमध्ये, किंवा तुम्ही हे पाण्यातसुद्धा ग्रो करू शकता. पाण्यात ठेवून नंतर मुळं आल्यानंतर तुम्ही लावू शकता. 15 ते 20 दिवसामध्ये त्याला छान मुळं येतात. तर नंतर तुम्ही सॉईलमध्ये म्हणजे पॉटमध्ये लावू शकता. तर ह्या एका झाडापासून आपण अनेक झाडं बनवू शकतो आणि हे इंडोर्ससाठी आणि आउटडोर्ससाठी दोन्हीकडे छान होतं. इंडोर्समध्ये पण ते छान राहतं, आउटडोर्समध्ये पण मस्त राहतं. म्हणजे उन्हात ते असलं तरी त्याला, म्हणजे माझ्याकडे पण उन्हात आहे आणि तुम्ही काही वेळेला बघत असाल की काही गार्डन्समध्ये पण हे असतं प्लांट की ते छान राहतं डायरेक्ट सनमध्ये. हे माझ्याकडे चंपाच्या झाडाखाली आहे, चाफ्याच्या झाडाखाली, आणि हे खूप उंच झालं आहे. 15 ते 20 फूट ह्याची हाईट झाली असेल. आणि ह्याला खताची आवश्यकता म्हणजे मी घालते जीवामृत रेग्युलर. तर मी तर महिन्यातून एकदा जीवामृत घालते. तशी फार खताची आवश्यकता आहे असं नाही, कारण त्याला ग्रोथ ह्याची फास्ट आहे असं नाही, नॉर्मल ग्रोथ आहे ह्याची, म्हणजे हळू वाढतं तसं म्हटलं तर. हे जागोजागी कटिंग करून हे एका ठिकाणी मग 2 फांद्या येऊन वगैरे असं झालेलं आहे. तर हे एक कटिंग जरी घेतलं की मग काही वेळेला आपल्याला वाटतं कटिंग 2-4 लावावी म्हणजे एखादं जगेल, असं नाही. हे एक घेतलं तर एकसुद्धा हे इझिली ग्रो होणारा प्लांट आहे. आणि त्याला पाणी वेळेवर द्या, म्हणजे पाण्याची आवश्यकता असते. तसं पॉटमध्ये जेव्हा आपण लावतो तेव्हा वेल ड्रेन सॉईल हवी, ही काळजी कायमच घ्यायची सगळ्या झाडांबाबतीत. तेव्हा जेव्हा पॉटमध्ये लावता तेव्हा जेव्हा सॉईल ड्राय दिसेल तेव्हा घाला. जर तुम्ही इंडोर्समध्ये ठेवत असाल तर त्याला पाणी जरा कमी घाला, म्हणजे 4 दिवसांनी घातलं तरी चालेल. आउटडोर्समध्ये पाणी रोज घाला, कारण मी रोज घालते आणि इझिली ग्रो होणार आहे. खत त्याला मी जीवामृत घालते. तुम्हीसुद्धा खत घाला, नाही घातलं तरी ते वाढतं. त्याला काही फार काळजी घ्यायचं झाड नाही आहे, म्हणजे नाजूक झाड नाही आहे हे. ह्याचं स्वतः वाढतं. रिपॉट करा, 2 वर्षातून एकदा केलं तरी चालेल जर पॉटमध्ये असेल तर. बाकी हे छान वाढणारं प्लांट आहे. तर तुम्ही हे तुमच्या घरी नक्की लावा आणि घराची शोभा वाढवा. आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट्स करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक यू.